नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. तिला खेळायला आवडते भातुकली. ती स्वतःच्या विश्वात रमणारी. तिचं हास्य आहे लोभक आणि ती स्वतः आहे खूप सवंजळ. तिला भेटायला आम्ही आलो भायखळा परिसरात आणि तिचं नाव आहे. माझे नाव आहे सौम्या समीर पेंटा. माझ्या स्कूलचे नाव आहे सेंट कोलंबा स्कूल. चला तर मग भेटूया आजच्या आपल्या प्रिन्सेसला. हाय सौम्या. हाय. अगो मी केवढ्या लांबून एवढं पवळून आले. तुम्हाला काय देणार आहेस? चहा. कसा बनवणार दाखव मला. पहिले मी चहा टाकते, हा, मग मी मिल्क टाकते, मग मी शुगर टाकते, नाईस. मग मी ब्रेड कुक करते, टोस्ट बनवला तू. वाव. आणि मग मी हा देते. आहा. आणि मिक्स केलंस का? हा. मिक्स केलंस तू याच्यामध्ये. बघू तरी कसा सौम्यानी माझ्यासाठी मस्त गरम गरम चहा केलाय. थांबा मी आता पिऊन बघते. हा कसा केलाय बघूया. मस्त. तू बघ कसा लागतोय तुला. बघ कसा वाटतोय. कसा केला सौम्यानी चहा. छान आहे. आणि हिने माझ्यासाठी टोस्ट बनवलाय. वाव. पोट पण भरलं माझं. काय सही केलास तू. खूप छान. तू रोज स्वयंपाक करतेस? हा. आणि तू रोज एकटी खेळतेस का मित्रमैत्रिणींबरोबर खेळतेस? एकटी खेळते. काय खेळतेस? पाचवी तर प्रश्न विचारते. काय बोलले मी. भातुकली पण खेळतेस? आणि हिच्याकडे एक अमेझिंग असा किचन सेट सुद्धा आहे जो वाचतो. वाव. ओ छान आहे का. आणि ह्याच्या आत काय बनवलंयस तू? चिकन. चिकन बनवलंय. कोण खाणार ते? माझ्यासाठी. माझं नाव काय आहे? काय माझं नाव? माझं नाव सौम्या आहे. हो ना. हो. बर मला सांग सौम्या मोठी होऊन कोण होणार आहे. तुला काय व्हायचंय? इंजिनियर. इंजिनियर. नाही सौम्याला इंजिनियर व्हायचंय. आणि मग इंजिनियर झाल्यावर तू काय करणार? काय बनवणार? ट्रेन. आणि त्या ट्रेन मध्ये कोण बसणार? सगळे बसणार. आणि तुझ्या ट्रेन मध्ये काय स्पेशालिटी आहे? असं एकदम बेस्ट काय आहे तुझ्या ट्रेन मध्ये? ट्रेनला किती प्रश्न विचारते. काय असेल आतमध्ये? आतमध्ये झोपायला डबल डेकर बेड आहे. ट्रेनच्या आतमध्ये झोपायला डबल डेकर बेड. बाप रे. म्हणजे खूप मोठी ट्रेन आहे. आणि ती कशावर चालणार? ट्रॅकवर. ट्रॅकवर. आणि ट्रॅक पण तूच बनवणार. मस्त. आणि तुझ्या ट्रेनचं नाव काय आहे? मिनी ट्रेन. अच्छा. ज्याच्यामध्ये डबल डेकर अशी एक तिची ट्रेन आहे ज्याचं नाव मिनी ट्रेन आहे. वाव मस्त. मला सांग हे काय आहे? किती जड आहे. हे काय आहे? पिगी बँक आहे. कोणाची? माझी. आणि तू काय करतेस ह्याच्यामध्ये? पैसे टाकते. कोण तुला पैसे देतो? मी जमवले पैसे. माझ्याकडे असतात माझ्या पाकिटमध्ये. हो तुझ्या पाकिट. हो हिच्याकडे बाबीचं पाकिट आहे आणि त्याच्यामध्ये पैसे असतात. ओके. आणि मग तू हे पैसे ह्याच्यामध्ये टाकतेस आणि मग काय करणार या पैशाचं? सगळं घेणार. बघितलं तिने या पिगी बँक मध्ये खूप पैसे जमवलेत. म्हणजे ती छान छान दिसायच्या गोष्टी घेऊ शकते. हो की नाही? तुझे दात दाखव जोरात. वाव मस्त आहे. पण मध्येच काय झालं? कॅव्हिटी झाली. कॅव्हिटी झाली. कशी? चॉकलेट मुळे. अय गो. मग आता तू चॉकलेट खाणार की नाही खाणार? नाही खाणार. नाही खाणार. किती गुड गर्ल आहेस ग तू. तुझे बेस्ट फ्रेंड्स कोण कोण आहेत? माझे बेस्ट फ्रेंड्स आहे आरोही, रेवा, सारा, सौम्या राठोड. सौम्या आणि सौम्या दोन दोन फ्रेंड आहेत. वाव. हा इकरा. सगळेच असे फ्रेंड. इकरा नाव आहे तुझं? हा. अच्छा मस्त ग. मी आता तुला काय काय गमती जमती विचारणार आहे. ठीक आहे? हा. तुला भूताची स्वप्न पडतात का ग?
मला ना खूप भीती वाटते. हा. अई गो, आणि मग काय स्वप्न बघितलंस तू भूताचं? काय केलं त्यांनी? घाबरवलं? हो, असं झालं होतं. आणि आई बाबा भांडतात का ग? मम्मी पप्पा आहेत ना, रोज भांडणं करत चालतात. मलाच समजवायला लागतं. तुझ्या समोर भांडतात? पण झोपताना भांडतात. हो, तुला कसं कळलं? तुला माहितीये? तू बघितलंस? मग तू काय केलंस? ते भांडल्यावर तू ओरडलीस त्यांना? कशी ओरडलीस? काय सांगितलं? ते कसं सांगू? काय बोललीस सांग ना. माहिती नाही माहिती तुला? बर, तू मला तुझं एक सिक्रेट सांगणार आहेस का? हा, आधीच सिक्रेट सांगते. हा, आपल्याकडे एक गंमत आहे. माझ्याकडे एक मास्क असतो. तो मास्क लावला की तू मला दिसतच नाहीस, कोणालाच दिसत नाहीस. मग तू मला सिक्रेट सांगू शकतेस आणि मग सिक्रेट सांगितलं की परत तो मास्क काढून टाकायचा. करायचं आपण? ओके. हा बघ, हा मास्क आहे. हा तू घालू शकतेस आणि मला तुझं सिक्रेट सांगू शकतेस. ओके? अरे, सौम्या कुठे गेली? मला दिसतच नाहीये. बसली का काय खाली? हाय सौम्या, कशी आहेस? बरी आहे. काय झालं? खोकला आला? आई ग, आणि मला दिसतच नाहीस तू मास्क घातल्यावर. यू ओके बेबी? हा. ओके. आता तुम्हाला तुझं सिक्रेट सांग. हा हा, मोठ्यानी. हा सांग. हा मार्क्स आहे ना, मार्क्स आहे. हा. तो आहे ना, कोणाला दिसू नाही शकत. अरे बापरे, तू घातलीस तर तू गायब होऊन जाते? हा. असं कसं झालं? वाव. आणि तुझ्या फ्रेंडचं एक सिक्रेट तू मला सांगणार होतीस. कोण आहे आर्या? कोण आहे? तिचं काय झालं? तुम्ही काय टॉम अँड जेरी झालं होतात हा. का ग? कारण की ना, हा, मी तिला मारते रोज वाडी गेला. वाडीमध्ये ना आम्ही रोज करतो ना प्रॅक्टिस, तेव्हा ना आम्ही वाडीमध्ये जातो, तेव्हा ना रोज मस्ती करतो. कोण? आर्या आणि मी. आणि मग तू टॉम अँड जेरी का नाव ठेवलंय? ते एकमेकांना मारतात म्हणून? हा. मग कोण कोणाला मारतं? जेरीला मीच मारला ना. मी तिला मारते. वाव, सॉलिड सिक्रेट आपल्याला आज कळलंय की ही छोटुकली सगळ्यांना बदडून काढते. व्हेरी नाईस. तुझ्या जागेवर बस आणि मास्क काढून टाक. हा, आत्ता दिसली मला सौम्या. एवढा वेळ मला दिसतच नव्हती. कसं वाटलं तुला मास्क घालून? तर मज्जा आली? तर अशी ही आमची सौम्या. ही छान मेकअप करते, चहा करते, स्वयंपाक करू शकते, सगळ्या भाज्या खाते. अत्यंत समजूतदार आहे बरं का. आपण सौम्याशी गप्पा मारल्यात, आता बघूया तिचे आई बाबा काय सांगतायत ते. बरं, मला सांगा की सौम्याच्या जन्मानंतर काही बदल आयुष्यात घडले का? हो, खूप बदल घडले. एकतर ती सगळ्यात पहिले तर ती मुलगी आहे हे ऐकल्यावर खूप आनंद झाला. कारण का मुलीची अटॅचमेंट आई वडिलांची खूप वेगळी असते. ॲटमॉस्फिअर वेगळं असतं. मुलगी असेल तर एक वेगळंच वातावरण असतं. ते मुलं थोडीशी रफ टफ असतात, मुली थोड्याशा इमोशनल असतात. त्याच्यामुळे असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला काही बोलण्याची गरज लागत नाही आणि ती मुलगीच आपल्या मनातलं सगळं ओळखून जाते. आणि काही किस्से आहेत की नाही आमच्या हिरोईनचे? काय गमती जमती करते की नाही? कळते ना. एकदा असं झालं होतं की मी दळणाचा डबा ठेवायला खाली गेलो, आम्ही दोघी जणी गेलो होतो आणि हातात डबा असल्यामुळे मला तिचा हात पकडता आला नव्हता आणि मी दळण ठेवायला उजवीकडे वळाले, पण ही माझ्या मागून चालत होती. तिने मला पाहिलं नाही मी वळाले म्हणून आणि ही सरळ चालत गेली. आणि दळण ठेवून झाल्यावर मी मागे वळून पाहते तर ही मागे माझ्या नाही आणि मी खूप घाबरले. पण हिने काय केलं होतं, ही थोडीशी पुढे गेली 2-3 दुकानं सोडून आणि मग पुन्हा मागे वळून लिफ्टने न येता पायरीने येऊन घरी येऊन थांबली. म्हणजे कसं, माझ्या सासूबाई म्हणतात मम्मा कुठे गेली, तर ही म्हणते माहित नाही, मम्मा कुठेतरी हरवली. ही हरवली नव्हती, मम्मा हरवली होती. आणि तोपर्यंत मी तिथे ओरडून ओरडून गोंधळ घातला होता की माझी मुलगी कुठे गेली, आत्ता तर इथे होती. आणि त्यावेळेस सोशल मीडियावर असे मेसेजेस यायचे की भाजी घेत असताना मागून मुलांना पळवून घेऊन जातात वगैरे. त्याच्यामुळे ते सगळं डोक्यात माझ्या फिरत होतं. तरी तिकडची लोक मला म्हणत होती की घरी जाऊन एकदा चेक करून या की तुमची मुलगी असेल, काय माहिती ती घरी जाऊन थांबली असेल, तुम्ही दिसला नाहीत म्हणून. मला शक्यच नाही असं, आम्ही या एरियात नवीन आहोत, नुकतंच शिफ्ट केलं होतं आम्ही इथे. असं ती नाही जाणार, मला सोडून जाणारच नाही एकटी. एक तर ती हरवली असेल तर ती जागेवर थांबेल, पण तरी सुद्धा जाऊन बघून या. मी खूप वेळा, आणि जाणार कसं की माझी मुलगी हरवली म्हणून घरी थांबू कशी मी, असं
मला वाटलं. तर घरी गेल्यानंतर ही खेळत होती आणि मला म्हणते की मम्मा तू कुठे हरवली होतीस, असं ही मला विचारते की मम्मा तू कुठे हरवली होतीस. त्यावेळेस मी खूप रडले होते आणि घाबरले होते, पण आता ते आठवलं की एवढं हसायला येतं मला. आणि त्याच्यानंतर ती 2-3 महिने माझ्यासोबत खाली आली नाही, भाजी घ्यायलाही नाही आणि काही नाही. धसका घेतला. हो, आणि आता सुद्धा इतके जवळजवळ त्या गोष्टीला 2 वर्ष उलटून गेली, पण अजूनही खाली गेल्यावर लोक म्हणतात हीच होती ना ती घरी निघून गेली होती ती. आणि मलाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही दळण घ्यायला परत मी खाली उतरले तेव्हा प्रत्येक दुकानदार, प्रत्येक माणूस मिळाली का तुमची मुलगी, मिळाली का तुमची. म्हणजे तुम्ही तेव्हा किती हलवून हादरून सोडलं होतं. सगळ्यांना हादरून सोडलो होतं, अख्ख्या गल्लीला. सौम्याच्या आवडीनिवडी काय आहेत? सौम्याला डान्स करायला खूप आवडतो आणि डान्स करायला आवडतो त्याच्यामुळे आता आम्ही म्हणजे आता थोड्या दिवसांनी आम्ही भरतनाट्यम तिला जॉईन करायचा विचार करतोय. तिला खूप आवडतं आणि प्लस तिला भातुकली खेळायला पण खूप आवडते. हो ना, खूप म्हणजे खूप आवडते. हा जो चौकोन आहे घराचा, हे तिचं घर आहे, हे घरातलं तिचं घर आहे. हो का? ती तिथे स्वयंपाक बनवते. स्वयंपाक म्हणजे आमच्याकडून डाळी तांदूळ घेऊन जाते, त्याच्यात टाकते, पाणी टाकते त्याच्यात. आणि तिथे ती एवढूशा जागेत 2 बसकर टाकून म्हणजे अंथरूण तयार करून झोपते सुद्धा. किती छान. म्हणजे तिचा दिनक्रम ठरलेला असतो आणि तिचं असं म्हणणं असतं की त्या कोपऱ्यातून ते किचन कोणीही हलवायचं नाही. सो तिने स्वतःच एक विश्व निर्माण केलंय तिकडे. सो हा तुझा कासल आहे का? हो का? प्रिन्सेस इकडे राहते का? नाईस, मस्त. सौम्यानी मोठं होऊन काय व्हावं अशी तुमची इच्छा आहे? तिच्या आवडीनुसार क्षेत्र निवडावं, कारण मला म्हणजे प्रेशर टाकायचं नाही त्यांच्या मुलांवर. तिला जे आवडायचं असेल, तिला सध्या नृत्यामध्ये आवड आहे, त्याच्यात तिला करिअर घडवायचं असेल तर ते तसंही चालेल. किंवा पुढे अभ्यासात अजून आवड निर्माण झाली, डॉक्टर, इंजिनियर जे बनायचं असेल त्याला आम्हाला परवानगी आहे आणि पाठिंबाही आहे. तुला काय व्हायचंय सौम्या मोठे होऊन? डॉक्टर. मगाशी तिला इंजिनियर बनायचं होतं आणि ट्रेन बनवायची होती, आता तिला डॉक्टर बनायचंय. सौम्या, तुझी आई तुला गुड्डू म्हणते बरोबर? मला माहितीये. आणि मला अजून एक गंमत माहितीये, तुला जीन्स आणि टी शर्ट खूप आवडतो ना? तुला हवाय? तुझ्यासाठी आम्ही तुझा फेवरेट ड्रेस आणलाय. तुला आवडला? तो चेंज करायचा आहे? ओके. पेंटा कुटुंब, राईट? आणि खरं तर तुम्ही साऊथ इंडियन आहात, पण इतकं अस्खलित मराठी बोलता आणि अगदी मराठमोळे सगळे आहात. तर म्हणजे लहानपणापासून इकडेच? लहानपणापासून पिढ्यानपिढ्या इथेच सगळेजण आहेत आणि शिक्षण सगळ्यांचं मराठीतच झालेलं आहे, त्यामुळे मराठीच जास्त बोलतो आम्ही. आणि महाराष्ट्र आवडतं, महाराष्ट्रीयनच आहोत आम्ही. जय महाराष्ट्र. बोला जय महाराष्ट्र. मस्त. तर आता मी तुमच्यासोबत एक गेम खेळणार आहोत बरं का, आणि ह्याचं नाव आहे होय आणि नाही. ओके, मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, तर हे 2 टॅग्स तुमच्याकडे असतील आणि तुमच्याकडे सुद्धा काही साईन्स आहेत होय नाहीच्या. तर एखादा प्रश्न विचारल्यावर त्याची जी रिॲक्शन आहे त्यावर ती तुमची होय असेल किंवा नाही असेल, तुमची वेगळी असू शकते. ओके, आणि त्याबद्दल जे तुम्हाला वाटतं ते प्रामाणिक उत्तर तुम्ही मला द्यायचंय. आपण सुरुवात करूया? ओके. आणि हे सगळे प्रश्न सौम्याशी रिलेटेड असतील. सौम्याला मोबाईल किंवा टॅब दिला जातो का? ओके, 4 जणांचं म्हणणं होय आहे आणि 2 जणांचं म्हणणं नाही आहे. आणि होय, नेमका कधी दिला जातो तिला मोबाईल? तिला काही वेळेला आम्हाला काही गाणी दाखवायची असतात किंवा तिची आजी काही तिला व्हिडिओज दाखवते जास्त करून, त्यावेळेस तिला मोबाईल दाखवला जातो. जेवताना आणि झोपताना मुळात 2 वेळेस लागतो. थोडा वेळ. हा. सौम्या तुमच्यावर कधी रागवली आहे का? तुम्हाला काय वाटतं? होय नाहीची हीच गंमत आहे की जे आई बाबांना होय वाटतं ते आजी आजोबांना नेहमी नाही वाटत असतं. कधी रागवली आहे? तिला म्हणजे मी थोडीशी शिस्तप्रिय असल्यामुळे तिला मी सारखी सौम्या हे मला असं आवडत नाही इथे कपडे टाकलेले, त्याच्यामुळे मी थोडीशी मागे लागते सारखी, हे कपडे जागेवर जायला पाहिजे, हे कपडे जागेवर जायला पाहिजे. तिला 4-5 वेळा सांगितलं की तिला राग येतो खूप, आणि त्यावेळेस ती करते ती गोष्ट, पण तिला राग येतो. अच्छा, तुम्हाला काय वाटतं? ही चिडते कारण आई बाबा चिडवतात? जी सांगते ते चांगल्यासाठीच सांगते, त्याच्यामुळे काय आम्ही त्याच्यामध्ये काही हे करत नाही, कारण काय तिला शिस्तही लागायलाच पाहिजे.
आईने हो आई जे सांगते ते योग्य चांगल्यासाठी सांगते. अगदी खूप म्हणजे क्वचित असं कधीतरी होतं की खूप जास्त झालं की जरा स्नेल जरा शांत हो असं सांगितलं की मग जरा असं तिला बाजूला घेते. बाकी असं काय नाही, पण जी सांगते ते अतिशय शिस्तप्रिय, त्याच्यामुळे तिला शिस्त लागली. आतापर्यंत तरी शाळेतून तिच्या खूप अप्रिशिएशन मिळतं तिला सगळ्या वागणुकीबद्दल तिच्या. सौम्या सगळ्या गोष्टी घरात येऊन सांगते का? तुम्हाला का वाटतं की ती काही सांगत नाही? म्हणजे सगळ्यांनी हो अच्छा. असं म्हटलंय तर काही वेळेस घाबरून सांगत नाही काय. आदरयुक्त भीती. हा भीती, येस, आपण बोलू शकतो ती गोष्ट. म्हणजे काही वेळेला तिला तिच्याकडून काढावं लागतं की आज नक्की काय झालं, मग तू असं का केलं ते काढून घ्यावं लागतं. काही वेळेला ते स्वतःहून सांगत नाही असं. पण विचारणा केल्यावरती सांगते, उत्तरं सांगते. मिळतात. हो हो. तुझं काय म्हणणं आहे? हो का नाही? तू सगळं सांगतेस घरी? हो सगळं सांगतेस. आणि तू आर्याला मारलं होतंस ते सांगितलंस? ते कसं सांगू? ओके, ते आपल्या दोघींचे. आणि हा शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी आहे. हिनी कधी तुमचे केस ओढले आहेत का? माईक वर सांगा. हो, कारण की तिला आम्ही बघायला गेलो होतो पुण्याला तिच्या माहेरी. त्यावेळेला म्हणजे तिने बघितल्या तिने इतकं छान स्माइल केलं. ॲक्च्युली असं एवढ्या लहान मुलांना कळत नाही, पण अगदी हसत ते बाळ हे केलं आणि तिची पप्पी घ्यायला गेलं, त्या दोन्ही हातांनी तिने माझे केस धरले होते. हाऊ स्वीट. बाबा होय म्हटलं. होय, कधी म्हणजे लाडात आले की ते केस ओढते. किती गोड. तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिलीत, प्रामाणिक उत्तरं दिलीत, त्यामुळे खूप मज्जा आली आहे. तर आता एक छानसा गेम आपण ह्यांच्यासोबत खेळणार आहोत. गेम सोपा वाटतोय पण त्याच्यावर एक छोटासा ट्विस्ट आहे. कारण आम्ही तुम्हाला एक ट्विस्टेड स्ट्रॉ देणार आहोत आणि ज्या टूथपिक्स आहेत त्याच्यामध्ये हा स्ट्रॉ तुम्हाला रोवायचा आहे पण तोंडानी. ओके, हात लावायचा नाहीये, तोंडानी स्ट्रॉ उचलायचा आहे आणि त्या टूथपिक मध्ये रोवायचा आहे. सो आई किंवा बाबा जो कोणी जिंकेल तो सौम्याला मिळवून देणार आहे झी युवा तर्फे एक मानाचा चांदीचा बाळकृष्ण. ह्यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. आपण सुरुवात करूया आणि तू चिअर अप करायचा आई बाबांना. Your time starts now. Oh, nice. मस्त. चांगलं खेळताय, मस्त. Oh, nice. 1 मिनिट झालेला आहे, 1 मिनिट. अरे वा, खूप छान खेळताय तुम्ही दोघं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि मागून येऊन बहुतेक आई पुढे गेल्या असं मला वाटतं. आणि बाबांनी किती मिळवलेत बघ? 1 2 3 4 5. 5. आता आईचे काउंट कर. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे कोण जिंकलं? येस, मम्मा. आणि तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. ये. तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा किंवा त्यांच्या काही फनी क्लिप्स असतील, फनी व्हिडिओज असतील तर ते आम्हाला नक्की पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातील बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. बाय.